रामकृष्ण आरे. आजच्या ठळक बातम्या. आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्य आयोजित भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा अमृतमय प्रवास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परमपूज्य राम महाराज पांगरेकर यांच्या नेतृत्वाखाली आज 2018 पासून सुरू झालेला प्रवास फक्त 42 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे साधकांनी सुरुवात केलेली आज दुसऱ्या वर्षी 2019 रोजी ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायणाचे साधक 84, तिसरा वर्ष सन 2020 रोजी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण साधक 259, वर्ष चौथे सन 2021 रोजी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे साधक 1100, वर्ष पाचवे सन 2022 रोजी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे साधक 3560, वर्ष सहावे सन 2023 रोजी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण साधक 6744, वर्ष सातवे सन 2024 रोजी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण साधक 9542, वर्ष आठवे सन 2025 रोजी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे साधक 10500. आज 8 वर्षापासून सतत 2018 पासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण हा अमृतमय सोहळा 8व्या वर्षी 2025 रोजी उत्साहामध्ये मामा मंगल कार्यालय मारताळा येथे संपन्न झाला. आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्ही वारकरी परिवारातील सर्व पदाधिकारी, राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणीवर असलेले सर्व पदाधिकारी, तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी, शाखा प्रमुखासहित सर्व साधक बांधवांनी पदाधिकाऱ्यांनी गावेगावी आणि घर तिथे ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण झाले पाहिजे आणि धर्माचं रक्षण झालं पाहिजे, धर्माचा प्रचार व्हावा या हेतून केलेले प्रयत्न आणि त्या साधकापर्यंत आज 11,000 ग्रंथ घरोघरी देण्याचं कार्य आम्ही वारकरी परिवाराने केलं. आणि त्याचबरोबर आम्ही वारकरी परिवारांच्या कार्याला, चळवळीला गती यावी म्हणून यूट्यूब चॅनल, मीडिया चॅनल, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया या सर्व मीडियांचे संपादक, जिल्हा प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी, गाव प्रतिनिधींनी आम्ही वारकरी परिवारांच्या वेळोवेळी बातम्या देऊन त्याने आम्हाला सहकार्य केलं. सर्व सोशल मीडियांच्या प्रतिनिधीचं, संपादकाचं आम्ही वारकरी परिवारांच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन. पांडुरंग परमात्मा सर्वांना आरोग्य, उत्तम आरोग्य आणि त्यांची भगवंत चरणी, भगवंताच्या कार्यक्रमामध्ये त्यांचं लक्ष केंद्रित करण्याची सद्बुद्धी प्राप्त व्हावी अशी सर्व पत्रकारांना आम्ही वारकरी परिवारांच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो. आम्ही त्यांना धन्यवाद व्यक्त करतो. असंच धर्माचं कार्य आपल्या हातून घडावं आणि असेच कार्य करीत राहून आणि सुसंस्कृती पिढी निर्माण व्हावी आणि व्यसनाधीन होत असलेली पिढीला त्यांच्या पिढीमध्ये सुधारणा व्हावी आणि सद्गुणी प्राप्त व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून आपले सर्वांचे धन्यवाद.